श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण अनेक सेवा आणि उपाय करत असतो। तर बघा, आपली मुलं लहान असतील, सारखी किरकिर करतात, चिडचिड करतात, किंवा आपली मुलं मोठी आहे, शाळेमध्ये जात आहेत, त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही, किंवा आपण जो सांगतात तर ते आपलं मुलं ऐकत नाही, थट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, अभ्यासात त्यांचं मन लागत नाही, त्यांची अभ्यास, नोकरी, व्यवसायात प्रगती होत नसेल, तर आवर्जून प्रत्येक आईनं आजचा जो हा उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे। तर ही जी पौर्णिमा आहे तर ती वर्षातून एकदा येत असते, यामुळे या पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व आहे। आणि या दिवशी आपण जी पण सेवा करतो, जे पण उपाय करतो, तर त्याचं शीघ्र फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं। तर बघा, हा जो उपाय आहे तर तो अगदी लहान मुलींपासून मोठ्या मुलींसाठी देखील तुम्ही आवर्जून करू शकता। जर मुलांना काही दोष लागलेले असतील, त्यांना काही बाधा झालेल्या असतील, तर त्यांना अडचणी यायला सुरुवात होते। नजर दोष, बाधा ही मुलांना बाहेरीलच व्यक्तीमुळे होते असं नाही, कधी कधी घरातील व्यक्तींची सुद्धा मुलांना नजर लागत असते। आणि म्हणूनच या सर्व अडचणी मुलांच्या दूर करण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक स्वच्छ ग्लास पाण्यानं भरून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे। तर बघा, मीठ हे अतिशय महत्त्वाचं आहे, आवर्जून खडं मीठ टाकण्याचा प्रयत्न करा। आणि हा ग्लास तुम्हाला पाण्यानं स्वच्छ भरून घेतल्यानंतरनं त्याच्यामध्ये खडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या मुलाला आपल्यासमोर बसवायचं आहे। एक मुलगा असेल किंवा दोन मुले असतील तर दोन्ही मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे। आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे। हा ग्लास उतरवून टाकत असताना, म्हणजे हा ग्लास उतरवत असताना, त्यांना ज्यांची कोणाची नजर लागलेली आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांची काही नजर लागली असेल तर ती दूर होऊ देत, मुलांची इडापिडा नष्ट होऊ देत असं म्हणत हा ग्लास तुम्हाला 7 वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे। आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला थेट तुमच्या घराबाहेर नेऊन एखाद्या झाडाखाली मातीमध्ये ओतून द्यायचं आहे। तर बघा, यामुळे आपल्या मुलांना लागलेले दोष आहेत तर ते नक्कीच दूर होतात। मीठ जे आहे तर ती सर्व नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते आणि यामुळेच आपले मुलांचे सर्व दोष दूर होऊन त्यांची अभ्यासात, नोकरीत विशेष अशी प्रगती होणार आहे। तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे, पण अतिशय प्रभावी आहे, त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून नक्की करून पहा। यासाठी तुम्हाला जास्त काही लागणार नाही। तर बघा, हा जो उपाय आहे तर तो करताना तुम्हाला कोणताही मंत्र म्हणायचा नाही किंवा कोणतीही सेवा करायची नाही, फक्त स्वच्छ पाण्यानं ग्लास भरून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये खडं मीठ टाकायचं आहे आणि आपल्या मुलांवरून 7 वेळा उतरवून हे जे पाणी आहे तर ते तुमच्या घराबाहेर नेऊन एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे। तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा।